मित्रांनो, पुशेगावचं ह्या वर्षी मैदान झालं आणि कोणाला अपेक्षित नसणारी बैलजोडी हिंद केसरी झाली. तर खूप लोकांची इच्छा होती मुलाखत घ्यावी, तर तीच घेण्यासाठी आलो मी वाघवाडी येते. मित्रांनो, माझ्यासोबत आहे हिंद केसरी सरदार आणि त्याचे मालक. नाव काय तुमचं? बंडा ड्रायव्हर वाघवाडी. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. काय करता तुम्ही? शेती आणि सेंटरिंग RCC म्हणतात. तो शेती किती एकर आहे? 2-2.5 एकर आहे. होय. आणि सेंटरिंग म्हणजे काय? स्वतःच घेतो काम. हो का? हो होय. बरं. आणि बैलाची कुठनं खरेदी केलेली आहे? बैलाची चिकुर्डी गावातून केली खरेदी. का ना? हो, चिकुर्डी. आणि खरेदी किंमत 40,000 रुपये खरेदी आहे ती. 40,000? हो. म्हणजे जेमतेम किमतीचा बैल. आणि बैल आणला त्याच्यानंतर शिकवण्याचा विषय मोठा असतो. मग शिकवण्याचं म्हणजे आपल्या मित्राचा एक बैल आहे राजा म्हणून, दोन्ही खांदी बैल, शहाणा बैल, त्यामुळे बैलावर शिकवला आणि कोणा बिनजोड, परत अड्ड्यात नाही. शांत आहे का कसं काय? शांत आहे खोंडा. हां, शरीर चांगलं आहे. हो. आणि थोडं पाहिलं तर मथुरची शैली आहे का? होय. बरं. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय, एवढ्या मोठ्या मैदानात यश मिळवलं तर मागणी आली असेल का? मागणी आली का खरेदीची? येतेच फोन. आम्ही काय अजून काय निर्णय नाही तसा घेतलेला. कितीपर्यंत मागणी आहे? तसं काय मागितलेलं नाही कोणी काय. मग नुसतं 6 येतात. हां, द्यायचे का? हां, द्यायचे आहेत का फक्त विचार. हां, कारण काय माहिती आहे का, बऱ्याचशा लोकांच्या नजरा ह्या बैलजोडीकडे गेल्या, बैलाकडे गेल्या, सरदारकडं. सरदार कुठनं पळतोय? उजवी डावीनं? दोन्ही खांदी पळतोय. दोन्ही. त्यामुळं कसं आहे, आत्ताशी दुसरा वय असल्यामुळं त्याचं करिअर मोठं आहे. ज्यावेळेस हिंद केसरी झाला, आपण मुलाखत घेतली, तर कशा पद्धतीनं बदल काय म्हणजे नाव झालं चांगलं आमचं गावचं, आमच्या ग्रुपचं. अभिमान वाटला आपला चांगला. नाही ते गाव तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आमचं काय आहे असंच आम्ही. आता काय बदल झालाय? कायच नाही. काय सुद्धा नाही. एवढं बक्षीस काय सुद्धा नाही बदल आमच्यात. हाय असंच आम्ही. पहिलं आहे तसंच आत्ता आहे. हां. पण ओळख झाली जरा. बरं. आता ज्यावेळेस आम्ही मित्रांनो गोट्यावर घेतोय मुलाखत, दोन्ही बैल एकत्र पळाली, एका ठिकाणीच असतात, पण काय बैल एका शेजारी एक असली किंवा थोडं त्रास होतात नाही का, त्रास देतात म्हणून वेगवेगळी बांधायत. ते गैरसमज म्हणलं, नाही तर म्हणणार की कसे वेगवेगळे. बरं. आता ज्यावेळेस बैल पळला, पुशेगावात पळाला, त्याच्यानंतर मी सांगितलं की मागणी भरपूर लोकांची येते, पण जोडी का पळलं ना ती एकत्र? म्हणजे दररोज माणसं येतात आपलं भेटायला आहे, त्यामुळे बाहेरच काढले नाही जरा. आणि खोटं फ्रेश झाल्याशिवाय बाहेरच काढायला म्हणले नाही. यशाचा आस्वाद घेत आहे. हो. कोण आलं होतं भेटाय? भरपूर आलेत माणसं. काही राजकीय लोकही आली होती. मी आलेले. कोण? पण आपले जयंत पाटील आहेत, त्यांचा मुलगा आलेला, प्रतीक दादा. परत सम्राट बाबा आलेले, आमदार सत्यजित देशमुख आमदार आलेले. ते म्हणजे अनेक राजकीय लोक आले. हो. एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो आपल्या मतदारसंघातील, आपल्या पूर्ण रिलेशनमधल्या एखाद्या लोकांचा बैल हिंद केसरी झाला तर एक वेगळा आनंद होतो. बरं. ज्यावेळेस ही लोक आली, काय म्हणून गेली? तुम्हाला काय सांगितलं? काय अभिनंदन म्हणून गेले. आपल्या गावचं नाव झालं, सांगली जिल्ह्याचं नाव झालं. हां. बरं. सांगली जिल्ह्याचं बघितले मी, ठिकठिकाणी बॅनर लागलेत ह्या बैलजोडीचा. बदल मला अशा दृष्टीनं सांगा की ठीक आहे, तुमच्यात वैयक्तिक काय बदल झाला नसेल, पण आर्थिकदृष्ट्या तर काहीतरी झालं असेल ना? बक्षीस भेटलं, हे ते. बक्षीस भेटलं की. हां. मग बक्षीस भेटलं का सगळं? म्हणजे सेलिब्रेशन झालं, मिरवणूक झाली बैलांची. सेलिब्रेशन मध्ये गेलं बक्षीस असं म्हणायचं. हो. मी हा प्रश्न काय विचारतोय, कारण कसं आहे, बैल ज्यावेळेस एवढं मोठं पारितोषिक घेत असतो, त्यावेळेस एवढी मोठी रक्कम येते, त्यावेळेस बरीचशी गोष्टी म्हणजे ते रक्कम बदलत असते. मी नेहमी म्हणतो पैसा देव नाही, पण पैसा देवापेक्षा कमी नाही. त्यामुळे बऱ्याचशा अडचणी थोड्या तरी आपल्या ज्या आहेत ते पैसे निवारण करतात. तर तशी काय एखादी गोष्ट केली का तुम्ही बक्षिसाची रकमेची? बक्षिसाच्या रकमेची काय आपल्या आता हे थोडंफार गेलं आपल्या मिरवणुकीला, बाकी आहेत. मुलं वगैरे किती काय?
नाही अजून लगीन नाही आपलं. बर बर. मग आता घरची कशी परिस्थिती आहे, म्हणजे घरची परिस्थिती घरची आपली सर्वसामान्य माणसं आपली आहेत, हां. आहे ती आपली चांगली आहे परिस्थिती आपली. होय. कोण कोण घरी असतं? मी, माझे आई वडील, मी आणि भातचा आपला आहे. आता सब खोंड आपल्या भातच्याचाच. भाच्याच. हो. तो काय करतो? तो आत्ता कॉलेजला आहे. कॉलेजला आहे. हो. होय. त्याच्याकडे जाऊया थांबा, त्यांचा ओरिजिनल मालक म्हणून आपण. ओरिजिनल मालक पहिल्यांदा मैदाना दिवशी कुठं होता? मैदानात होतो. मैदानात होता. मुलाखत घ्यायला त्यावेळेस कुठं होता? बक्षीस घेत होता? होतो. बक्षीस घेतलं. बरं. आता तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव आदित्य महादेव लाड. बरं. तुम्ही काय करता? कॉलेजला ITला. ITला? कुठला ITया? मोटर मेकॅनिक. होय. झाली का चर्चा तिथं ITयात की तुमचा माझा बैल होता? तर चर्चा तर झाली असेल ना? हो. काय म्हणत होती, काय चर्चा झाली? काय अभिनंदन ते करत होते. केलं अभिनंदन. हां. बरं. तुम्हाला आले का फोन वगैरे विकायचे का? हे काय? नाही मला नाही, मामालाच येते. मामालाच मामा आहेत ते. हां. बरं बरं बरं. मग आता कंटिन्यू तुम्ही असता ना बैलाजवळ? हो. शांत आहे ना तसा? शांत काय नाही. आता सांगितलं मामा बघणार पाहिजे येतं, तर कशा पद्धतीनं काय हीच गाडी पळणार का कुठल्या वेगवेगळ्या बैलात नाही पळणार? पळणार गाडी बदलून, पण आता ही अजून पळत्या तोपात्र हीच गाडी पळणार. घरचा साज ठेवा, घरचा चांगल्या पळत्या गाडी हीच गाडी पळणार. गावचा साज म्हणू आपण. तर ती काय माहिती का, आता कसं आहे, ज्यावेळेस एवढं मोठं पारितोषिक भेटतं त्यावेळेस तुम्हाला कॉल आलंच असणार की आपली गाडी पळवू. आलेत, भरपूर कॉल आलेत. हां, आपण हे करू. वायदीचा विषय आला असेल, वायदी देतो, पैसे देतो, वायदी देतो, हे करतो ते करतो. पण आम्ही आत्ताच सांगितले घरची गाडी काय फोडणार नाही म्हणून सांगितलं. कितीपर्यंत पैसे देत होती का नाही? तशी काय नाही बोलली आकडा, पण आकडा बोलत नाही. बरं. घरची गाडी पळवावी, आणि महाराष्ट्रात घरचे साज कमी आहेत, गावचे साज कमी आहेत मी म्हणेन. एका गावचे असल्यामुळं तो साज ज्यावेळेस पळतो त्यावेळेस गावचं मोठं नाव होत असतं, आणि मानाची जी आपण म्हणून पुशेगावसारखं मैदान होतं आहे, मानाची ढाल त्यांना भेटलेलं आहे. तर अशाच पद्धतीनं तुम्ही तो साज टिकवा. तरी साजच्या व्यतिरिक्त कुठल्या बैलाबरोबर पळायच्या याला? किंवा आपल्या ओजड्याच्या राजावर पळाला आहे. कुठल्या फ्युचरमध्ये कुणावर पळायचे अजून ह्याला? तर बघूया आता पुढं काय, आता काय होतंय. इच्छा कोणावर आहे पळवायची? इच्छा आता एक घरनिकीच्या राजावर पळायची इच्छा आहे. हां 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 हां. चालेल चालेल चालेल. एक छोटासा प्रयत्न, आणि आपण म्हणू की यश मोठं भेटलं आहे. त्यानिमित्त रात्रीची मुलाखत घेत होतो. आत्ता सगळे मैदानावरून आले ती एका बैलगाड्याच्या, त्यामुळं थोडं गोष्टी म्हणजे कंटाळलेल्या असतात. आणि मला वाटतं उद्या पळायला जाणार आहे का? हो, जाणार आहे. त्यामुळं थोडंसं आपण रेस्ट देऊया सरदारलाही, कारण त्याच्या कामगिरीकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे की सेवागिरीचा गुलाल भेटल्यानंतर ही जोडी कशी पळते. तर तो त्यांना ती रेस्ट देऊया. आणि आत्ता आपण सरदार पाहिला, आता रोमन पाहूया. या माझ्याबरोबर. मित्रांनो, मगाशी आपण सरदारची मुलाखत घेतली, काय गोष्टी जाणल्या. आता सरदार बरोबर पळालं कोण? रोमन विषयी काय आपण गोष्टी जाणूया. तुमचं नाव काय? माझं नाव सचिन सर्जेराव वाघ. हां, मैदाना दिवशी घेतलेलीच मुलाखत, पण आज रात्रीची घेतोय निवांत. कुठली ह्याची खरेदी कुठली आहे? खरेदी गणेश व्यापारी म्हणून आहेत, मैसुरी पण खोंडांचे व्यापारी आहेत, जातीचे पण सुद्धा वासरू देतात. त्यांच्याकडून आपण फोटोवर ठरवला होता वासरू. 42,000 रुपयाला इथं तिन्ही वाघवाडीत आणून आपल्याला पोच केला. तो 40 हे 42. बर. आता आणला तर आदत वयात आणला? आदत. पण त्याचं कसं राहिलेलं आहे करिअर आदत वयापासून? आदत वयापासून चांगलाच पळत होता, पण आणल्यानंतर एक 3-4 महिन्यानंतर 3 महिने आजारी होता. पूर्ण लॅपच झाला होता. औषध उपचार करून, डॉक्टर वगैरे सगळं ही करून, तर त्यानंतर मग चुरा लागला. मग रेसल वगैरे देऊन त्यानंतर बिनजोड केल्या. इथं दुमावाडी फाटी आपल्या इथून 1-2 किलोमीटर आहे, तर बिनजोड केल्या. बिनजोड काही एक पण हरला नाही. आणि त्यानंतर इस्लामपूरला मैदान होतं, निष्कांत दादा पाटील युथ फाउंडेशन तर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त 51,000 पहिलं बक्षीस होतं. आदत बैल मैदान होतं. तर आमचे मित्र विजय माने ओदर्डे यांचा राजाबरोबर पायरा केला होता. मग पहिलाच अड्डा तो, म्हणजे पहिल्या अड्ड्यातच
राहिला आणि तिथे एकच नंबर केला वासरा. तिथनं सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली. बरं, आणि त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट मी तुमच्याच म्हणणं अख्ख्या पूर्ण गावाच्याच पुशेगावचं मैदान. पुशेगावचं आणि महत्वाचं सगळ्यात की पुशेगावला पहिल्यांदाच ही दोन्ही नेली होती वासरं. पहिलंच मैदान पुशेगावचं आणि त्या अड्ड्यातच आम्हाला यश मिळालं आणि हिंद केसरी झाला. आता त्याच्यानंतर लोकांना अनेक प्रश्न आहेत. म्हणजे ह्याची मागणी झाली का नाही? मागाशी मी सरदार यांच्या मालकांना विचारलं, मागणी तुम्हाला आता भरपूर, कारण मागणी भरपूर आहे. म्हणजे आमच्याकडं करारा उतरा, पावायला उतरा किंवा विकत दोन्ही वासरं देताय का, असं बरेच फोन आलेत, हे आलेत. पण आमचा काही निर्णय आहे की म्हणजे वासरं काय आम्ही विकणार नाही. कितीपर्यंत मागणी झालेली? मागणी अशी अजून आमच्यापर्यंत आली नाही. बाहेरनंच असं कोण 50, कोण दोन्ही जोडी 1 कोटी रुपये असं ह्या पद्धतीनं. फक्त आमच्यापर्यंत अजून कोण आलेलं नाही, कारण आम्ही जे कोण सांगेल देऊया का त्यांना आम्ही देणारच नाही म्हणून सांगितलं. मग वासर काय विकणार नाही. कमालीत सतवणारा दिसतोय रोमन. आताही बघतोय नाही कायम ते असंच असते. आज जरी पवला तर उद्या तेवढा फ्रेशच राहणार. बरं, आता तुम्ही सांगितलं की भरपूर मागणी आली, पक्क कोटीपर्यंत मागितली जोडी, 50-50 लाख मागितलं तुम्ही सांगताय. पण न विकण्याचा निर्णय का? कारण काय न विकण्याचा म्हणजे कसं आहे, बाकी जे महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत शौकीन असतील किंवा मोठमोठे उद्योजक आहेत किंवा शेठ लोक आहेत मुंबईचे, एवढा पैसा खर्च करून जे मिळवायचं आहे, जे मिळवायसाठी धडपडते ती नाव आहे. इथं काही कोणतंही पार्सलिटी वगैरे करून आपण हा किताब किंवा कुठल्याही मैदानात तुम्ही म्हणजे जिंकू शकत नाही, पहिला नंबर वगैरे घेऊ शकत. इथं बैलच पाहावं लागतं आणि या नावासाठी धडपड आहे महत्वाचं. मग हे जर नाव करत असतील तर आपलं काय जे बक्षिसातून रक्कम मिळते त्यात आम्ही समाधानी. बरं, पहिल्यांदा तुम्ही काय करता सांगा? मी शेती औषधाची कंपनी जॉबला आहे खाजगी. बरं, किती एकर शेती आहे? मला 4 चुलते, आम्हाला 10 एकर आहे. म्हणजे आम्हाला 1-2 एकर शेती आहे. मग आता तरी एवढी किंमत येते, मग तरी शेवटी मागाशी मी बोललो आर्थिकता बदलते ना पैशामुळे. नाही, आर्थिक पैसा का तुमच्याकडे करोडो रुपये जरी असलं तर कोण तुमच्या घरी बघायला येणार नाही. आपल्याकडे बैल आहेत, नाव झालंय, त्यामुळे माणूस येतो. आणि आपल्याला आता ज्यावेळी अड्ड्यात जाईल किंवा शर्यतीत जाईल त्यावेळी नमस्कार घालतात लोक. तिथे नाव महत्वाचं आहे की पैसा नावापुढं काही सुद्धा चीज नाही. बरेच जण धडपडले एवढा पैसा खर्च करून सुद्धा तर लोकांना बैल लागत नाही. पुशेगाव सारख्या मैदानात सर्व गोष्टी जुळून याव्या लागतात. म्हणजे आपण म्हणतो योग जुळून यायला पाहिजे. स्टार पण पाहिजे, लक पण पाहिजे. आमचं त्या स्टार चांगलं होते. गटाला काही गाडी 4-5 नंबर फाटेल होती, सेमीत 3 नंबरला आली, फायनलला बकासूर शेजारीच आली 2 नंबरला. तिथंच आम्ही जाणलं होतं की आम्ही पहिल्या 1-2-3 मध्ये 3च्या वर नंबर 100% आमचा होणार. कारण वासरांच्या तेवढी आमची म्हणजे वासरांची गॅरंटी आहे की आपलं विश्वास आहे की वासरं 100% ती काम करणार. बरोबर, गाडी चांगली पळाली, कमालीचा वेग धारण केला, सगळ्यांना पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रानं बघितला. आणि मी तुम्हाला सांगितलं आणि तो स्टेटसही फेमस झाला की ह्या जोडीच्या माध्यमातून महाराष्ट्रात असं दिसलं. आणि हे बी म्हणजे असं ठळकपणे असं म्हणजे ती प्रतिबिंब आलं की हा खेळ गरिबांचा आहे. तुम्हाला त्यावेळेस 100% बैल पाहिला की आजपर्यंत कधी सरदार रोमन कोणाला माहित नव्हतं. आमची मुलाखत वगैरे पण कधी अड्ड्यात गेलं तर बाबा कोणत्या गावाला कधी आलं नाही. बैल पाहिला की सगळं काही शक्य, सगळं बैल पाहायला पाहिजे. बरं, भरपूर जण भेटून गेले, आमदार खासदार बरेच जण आले, आमदार आले, खासदार आले, आमच्या इथं लोकलचे पुढारी वगैरे आले बरेच. आणि बाकीचे आणि कोण कोण उद्योजक आहेत ती यायची बाकी आहेत, कारण टाइम वगैरे त्यांचे ऍडजस्टमेंट. तुमच्या म्हणजे तुमच्या गावात अशा भेटी दिल्या नसतात. हो, नाही, पण बैलामुळे दिले. आणि महत्वाचं कसं तुमच्याकडे पैसे असून त्या भेटीसाठी कोण येऊ शकत नाही. फक्त ती बैला नाव केलंय, पुशेगावचं हिंदी केसरीचं किताब मिळवलं म्हणून तर आपल्यापर्यंत येते. आता थोड्या काय गोष्टी मला सांगा. ज्यावेळेस बैल घडवतोय सगळ्या गोष्टी आपण करत असतो, पण काय झालं एवढं मोठं यशानं काय बदलवलंय? यशानं कसं आहे, आम्ही पैरे मागत होते, पैरे काय लोकांनी दिले नाहीत. 2 अड्डे पैरे झाल्या, त्यानंतर बघू ही करू, म्हणजे असं बऱ्यापैकी ह्या क्षेत्रात बऱ्याच अडचणी आहेत. कसं आहे, गोरगरिबांचा जरी बैल पळतो, बैल 100% बैल चांगला पळतोय, 1 नंबर पळतोय, पण पैरे होत नाहीत. त्यामुळे गटाला मारखाने, सीमेला मारखाने ह्या गोष्टी होत राहतात.
आणि जी टॉपची बैल आहेत हीच एकमेकाच्या पैऱ्यात पळते, त्यामुळे त्याच गाड्या आहेत तिथं रिपीट गुलालात राहते. पहिला दुसरा तिसरा, पहिला दुसरा, हा तो त्याच्याबरोबर, तो त्याच्याबरोबर. पण आता तुम्ही बी टॉपचं झालाय त्या निमित्तानं, मग आता पुढं कसं होणार? पुढे बऱ्यापैकी आता आमची घरची गाडी जेवढी आहे तेच पळवणार. मग एखादा अड्डा फोडून वगैरे जिने आपल्याला बैल दिल्यात, पैरं दिल्यात किंवा काय एखादं नामांकितात आहेत असे पैरे पळणार. म्हणजे ते पण आपल्या बैलांच्या तोडीचे बैल पाहिजेत, बाहेरून आतून, असं त्या पद्धतीने. सरदारचे जे मालक आहेत तुम्ही सगळे एकत्रित असता, बांधायला लांब असतं. बांधायला लांब असतं. हो. बर, तर काय कुठल्या बैलावर पळायची अजून? म्हणजे सरदार बरोबर तर तुम्ही जोडी पळवणार, पण कुठल्या बैलाबरोबर? मालकाला कळू दे तरी की म्हणजे हा बाबा ह्यांना पळायचे, कुणावर पळायचं त्यांनी सांगितलं? बरेच लोक म्हणजे आमच्यातल्या सगळ्यांची इच्छा आहे की बाबा बकासूरवर आपला बैल पळायला पाहिजे. पुढे भविष्यात घडेल एखादे अड्डा होईल ना होईल, म्हणजे 100% योगी जुळून येईल. पण लय दिवसाची इच्छा आहे की बाबा आपण बकासूर बरोबर एकदा पळू. कारण काय माहितीये का, ह्या निमित्तानं मी ह्यांनाही विचारलं, सरदारचे जे नियोजन करताना मालक आहेत त्यांनी, ते कळावं तरी, कारण बऱ्याचशा लोकांना वाटतं की एकत्रच पळणार. नाही, एकत्र पळणार का तर पळणारच. तर काय माहितीये का, आमचं पहिल्यापासून एक तत्व आहे की आपली गाडी जेवढी पळल तेवढी ही गाडी दोन्हीची 1-2 उड्या बाकीच्यांच्या पैर करून पळते, त्यापेक्षा जास्तच पळते. मग त्यानुसार नियोजन करून ॲडजस्टमेंट करून पैरा गॅप ह्या दृष्टीनं पळवलं जाणार. बक्षीस कसं आहे, फाट्या कशा आहेत. बरोबर. आता सगळ्यांना प्रश्न, गाडी जवळ 13-14 दिवस झाले मैदान झाल्यानंतर, 27 तारखेला, त्याच्यानंतर कुठंच काय पळवलं नाही गाडी? मोठी मैदान झाली, पण बरेच लोक येतात भेटीला अजून, ते म्हणजे सत्कार वगैरे हे चालूच आहेत. जरा म्हटलं विश्रांती पण मिळावी वासरांना, कारण अजून त्यांची म्हणजे पळणार ते लगेच नेलं की, पण अड्डा चांगला, बक्षीस वगैरे ह्या दृष्टिकोनातून थांबवल्या. मला वाटतं उद्याच पळायला जाणार, मुलाखत आम्ही रात्री घेतोय त्यामुळे उद्या पळायला जाणार, त्यामुळं थोडं आम्ही उरकतच घेईन ही मुलाखत. कुठल्या बैलात छबी आहे? त्या बैलाच्यात मथुरची छबी दिसते, ह्याच्यात कोणाची? बलमाची? कुठली छबी? बलमासारखं आहेच, पळणारच आणि अजून उंची सुद्धा होईल वासरू. छबी म्हणजे तशी बलमासारखीच दिसते. हा, छबी मित्रांनो, आणि तसाच आहे म्हणजे बैल. बरं, आता ह्या निमित्तानं काय गोष्टी तुम्हाला विचारतो. आता ज्यावेळेस एखादं यश मिळवायचे बैलगाड्यात त्यावेळेसही मी विचारलं, पण समजा बैलगाड्यात एक चांगलं यश मिळवायचे, मोठ्या मैदानात करायचे, तर कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याजवळ असाव्या लागतात? सगळ्यात महत्त्वाचं जे काय म्हणजे आपल्या बैलगाडी संघटनेचे नियम वगैरे आहेत ह्यात अधीन राहूनच. आपली काय ट्रॅकफॉल झाली ठीक आहे, भांडत बसणे वगैरे ही नाही. आणि महत्त्वाची कसं आहे, दुसऱ्याचा सुद्धा बैल असला किंवा आपला कुठल्याही बैला आपण स्वतःहून काय अन्याय करायचा नाही शक्यतो. आणि दुसऱ्याच्या बैलांच्या विषयी दुसऱ्याचा बैल लागला तरी सुद्धा समाधान मानायचं, त्यातच आपला आनंद मानायचा. 100% तुम्हाला एक ना एक दिवस आपल्याला यश मिळणारच. मी पाठीमागं म्हणलेलं एका मुलाखतीत, यश मिळवणं सोपं आहे, टिकवणं अवघड आहे. टिकवण्यासाठी काय काय? आता टिकवण्यासाठी आता 2-3 बैल आहेत आम्हाला, ह्यातच आम्ही प्रयत्न करत राहणार. शेवटी कसं आहे, हारजीत होत्या, 2 पैलवान आहेत, एक पडणार, एक लागणार, ह्या गोष्टी होतात. हारजीत ही होत राहणार. पण त्यातनं जी आमच्याकडनं जी गोष्टी करायच्या आहेत की अड्डा, जिथं अड्डा आहे त्या फाट्या वगैरे बघून येऊन म्हणा, जिथं रान चांगलं आहे तिथं पळाय जाणं, ही आमची गाडी कशी पळत्या. आता हा दुसरा आहे, दुसऱ्या बैलाला किंवा ओपनला जिथं बक्षीस मोठं आहे, व्यवस्थित सगळी सिस्टीम, तिथं 100% ह्या पद्धतीनंच पळणार. तुम्ही एक चांगला मुद्दा सांगताय, हार झाली तरी मान्य काय एवढं शेवटी पळून आजपर्यंत आमचं पहिल्यापासून कधी पळून मार खाल्ला समाधान आहे, कारण आपण मारला तो सुद्धा आहे. शेवटी सगळी जण जिंकायसाठी झाले, फक्त आपण कधी स्पर्धेत उतरायचं तर कुणाला हरवायसाठी नाही, आपण जिंकायसाठी. वा, बरोबर. आणि ह्या निमित्तानंच सेवागिरी महाराजाचा गुलाल बघितलं मित्रांनो, बघू शकता. म्हणजे मुलाखत घेणं म्हणजे बैलाच्यात एक आहे, म्हणजे एवढं सांभाळणं सोपं नाही बैलाला. नाही म्हणजे याला तरी सांभाळणं शक्यतो अंधार पडलं की आमच्या सुद्धा अंगावर असं काटा उभा राहतो. पण अंधार पडलेला आता मुलाखत घेतो, बघितलं असेल तुम्ही, पण त्याचा तो राग नाही. तुम्ही 12 जरी संध्याकाळी वाजता आला तरी सुद्धा तुम्हाला तीच त्याच्या अंगात स्पिरिट दिसणार.
तोच जोश दिसणार 100%. पण हे राग असण्यात नाही नाही, राग असला तरच पळ आहे, राग नसेल तर पळ नाही. पण त्याचा बेनिफिट होतोय. बेनिफिट होतो. बरं. आणि अंधार पडला की आम्हाला माहिती आहे 2 उड्या आमची गाडी जास्तच पाहणार. रोमन तर म्हणजे 100%. तेच आम्हाला तिथं प्लस पॉईंट ठरला की बकासूरची गाडी आमच्या शेजारी होती. हे रोमन शेजारी जेवढी गाडी चांगली असेल तेवढा जास्तच पाहणार. आणि थोडासा अंधार पडायला चालू झाला. बर, आता मोठी रक्कम भेटली आणि मान मोठा असतो, पण रकमेचं नाही, मान मोठा आहे. पण आता एक प्रश्न, सेलिब्रेशन भरपूर झालं असेल, हो. तर जी आलेली रक्कम आहे ती कोणाला पहिल्यांदा दिली? कारण ती खूप अशी म्हणजे आपण म्हणू मानाची रक्कम. बरोबर आहे, पहिल्यांदा ड्रायव्हरला दिली. वा, त्यात काय सांगितलं मग ड्रायव्हरला? काय सांगितलं रक्कम? नाही, ड्रायव्हरला त्या दिवशी सांगितलं होतं की हा क्षण पुन्हा नाही, पुन्हा वन्स मोर ह्या गोष्टीसाठी नाही, फक्त गाडी तुम्ही शेवटपर्यंत चांगली व्यवस्थित राहणार. त्या पद्धतीने तिने गाडी हाणली. आणि शेवटी कसं आहे, बैल पण नुसती पळून चालत नाही, तर ड्रायव्हर सुद्धा श्रेय तेवढंच राहतं. आणि पहिल्यापासून बारीक ड्रायव्हर आमच्या म्हणजे लहान असल्यापासून गाडी म्हणजे ट्रेनिंगला असेल किंवा बिनजोडला असतील तर कायम बारीक ड्रायव्हरच आमच्या बैलगाडी बसते. मग आता लहान वासरं आहेत वगैरे ही ट्रेन करायला बारीक ड्रायव्हरच असतात गाडीवर. सेलिब्रेशन झालं, मिरवणूक झाली, गावात आनंद झाला, बरेच लोक. दिवाळी झाली. बरं, बैलगाडी शौकीनासाठी मोठी टीम आहे तुमची? हो, बरीच मोठी. कमीत कमी एक 12 ते 15 जण तरी शर्यतीला असतातच. आणि आमच्या सोडायला करायला सगळी टीम आपली. नाही, मला तो क्षण आवडला. तो क्षण ज्यावेळेस कळलं एक नंबर आहे, अशी जादा नव्हती, ठराविक 5-7-8 जण नाचाय होते. आमच्या म्हणजे आसपासचे मित्र वगैरे सगळी गावा म्हणजे बाकी सगळी निघून आलती, कारण का जास्त गर्दी होईल अडकल, त्यामुळे त्या पद्धतीने आली होती. मग आमच्या सुद्धा त्याने म्हणजे आम्ही फक्त दंगा करत होतो पहिल्यांदा की 2 नंबर झालाय आपला, त्यातच समाधान. चमत्कार असतो तो बघितला. आणि त्या निमित्तानं भरपूर गोष्टी, लोकांना एक वेगळा आनंद झाला की चला एक 2 नवे चेहरे भेटले. नवे चेहरे असे भेटले की कुठलंही पाठबळ नाही, म्हणजे नवीन चेहरे आहेत म्हणून अगोदर मोठी दावणीची बैल आहेत असं नाही, नवीन चेहरे कोणाला अपेक्षित नसताना. म्हणून विशेष कौतुक महाराष्ट्रातून ह्या जोडीचं झालंय. आणि महत्वाचं कसं आहे, स्वतःच्या तालमीतले जायचं. आम्ही काय असं विकत घेऊन नाही, स्वतःच तयार केलेले, स्वतः शिकवलेले, ट्रेनिंग दिलेले, सगळ्या गोष्टी स्वतः केल्या. त्यातून तर म्हणजे जास्तच आनंद. पैसे देऊन बैल घेऊन पळवणं आणि स्वतः तयार केलेली पळवणं, त्यात भरपूर जमीन आसमानचा फरक. कुठली प्रतिक्रिया सगळ्यात जादा आवडली आतापर्यंत? हिंद केसरी झाल्यापासून अनेक जण भेटायला आले, सगळ्या गोष्टी बरेच आले, आमदार वगैरे आले, खासदार आले, मित्रमंडळी भरपूर आली. एक प्रतिक्रिया की मला ही हृदयाच्या जवळची लागली, अरे बापरे, ही कधी अशी प्रतिक्रिया भेटली नाही, अशी कुठली एक प्रतिक्रिया सांग? नाही, प्रतिक्रिया म्हणजे आमचं जे स्वप्न होतं की महाराष्ट्रानं आपल्या बैलांचे स्टेटस ठेवावं, पुशेगावचा हिंद केसरीचा 1 नंबर करावा, त्याबरोबर आपले बैलांचे हे स्टेटस सगळ्या महाराष्ट्रानं, मित्र परिवारानं म्हणा सगळ्यांनी ठेवावं, तेच सगळ्यात म्हणजे मोठं. आणि त्यामागं म्हटलं तर सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहिला, त्यामुळे ते सर्व साध्य गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या की आपण लक म्हणतो, स्टार म्हणतो, त्या पद्धतीने. कारण बरेच जण पैरे करून आले, टाच कुणी वायद्या दिल्या होत्या किंवा कुणी बरे नाशिक असेल, जालना असेल, बुलढाणा वगैरे, बरेच मुंबई वगैरे सगळे पैरे टाच करून आले की जिथं आपली गाडी राहिली पाहिजे. अरे तुम्हाला सांगतो, मी सरदारच्या आता पाठीमागे तिथं बांधलेलं, तुम्ही बघितलं असेल, फार नवीन लोक आहेत, म्हणजे बोलाही येत नाही, म्हणजे कधी मुलाखती झाल्या नाहीत, हे बऱ्यापैकी बोलतात. म्हणून मी ह्यांनाच प्रश्न विचारतो, मार्केटिंगला बोलाय, त्यामुळे ही खूप नवीन लोक आहेत, त्यामुळे बोलणारा माणूस आपण प्रतिनिधित्व घेतलंय. ह्या सगळ्यांच्या भावना आहेत. सामाजिक स्थान गावातील वाढलं का? 100%. कारण का माहिती आहे का, जे बऱ्यापैकी होते, जे कोण नव्हते ते सुद्धा जे मिरवणुकीला आले, इथंपर्यंत आले बैलांच्या बरोबर. आसपासचे पेठ वगैरे असतील, आसपासचे सगळे मित्रमंडळी, सगळ्या गोष्टी फोनवरून. ज्या दिवशी फायनल झालं 27-28 तारखेला मला 250 कॉल आले. बापरे. बर, आता वगैरे द्यायला, अभिनंदन ह्या गोष्टीसाठी. आता थोडे काय सहकारी आहेत त्यांच्या बरोबर गप्पा मारूया. तर नियोजनात असता तुम्ही, म्हणजे बैल सगळ्यांचाच असतो ग्रुपमध्ये असलं की सगळेजण मालक असतात, काय म्हणायचे यश एवढं मोठं आलं? ते एवढं मोठं यश म्हणजे कधी हा दिवस येईल नाही वाटत पण होता, पण तो आम्हाला दिवस आला बघायला. मला आठवतंय मुलाखत घ्यायला तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, काय आठवलं त्यावेळेस? म्हणजे एवढे वर्ष झटलेलंच आपल्याला त्याचं फळ मिळालं. आणि
सर्वसामान्य माणसाची पण बैल तिथं एक नंबरला राहिली. त्यामुळे माझं मन भरून आलं. जेवढं ह्यासाठी एवढं आपण केलं तेच आपल्याला फळ मिळालं. कारण म्हणजे त्याला भरपूर यातनं आपण बाहेर काढलेला. कंप्लीट 1.5 महिने आजार होता कोण. काय झालेलं? आजारी म्हणजे आम्ही बेंद्राला असाच बाहेर काढलेला कोण. नंतर 2 दिवसांनी कोण आजारी पडला. कंप्लीट 1.5 महिने आजार होता. म्हणजे त्याला खाल्लेलं काहीच पचत नव्हतं. सगळे डॉक्टर केले, सगळे केले. काय जण परत मग त्याची ती अशी स्थिती बघू वाटत नव्हती. एवढा तो आजार होता. मग म्हणायचे ते उगाच हाल करून घेऊ नका त्याला एक पोया नाही दुसरा एखादा घेऊया. पण त्यावेळी मला घरातनं म्हणजे आईचा सपोर्ट चांगला मिळाला. आई मला म्हणली काय पण देव आपण हे कोण सरळ करूया. त्यामुळे आज आम्हाला हा दिवस एक बघायला मिळाला. आईनं तुम्हाला थांबवलं तिथं बैलाबरोबर थांब किंवा त्यांची त्या बैलाची नंदीची निगा राख म्हणून आज यश मिळालं. आणि जरी मैदानात जरी गेला तरी आम्ही खोंडाळ सोडून कोणीही बाहेर जात नाही. एक नाही कंटिन्यू मारून त्यापाशी असतो. आता तर म्हणजे आता प्रेक्षक स्वतः बघायला येणार ती जबाबदारी मोठी की ज्यावेळेस प्रेक्षक वर्ग येत असतो आवडीची आपली गाडी पूर्ण लोकांच्या एक आवडीची होते त्यावेळेस ती दक्षताही पाहिजेत. आईला काय ज्यावेळेस हिता आली वाघवाडीत बैल आईला ज्यावेळेस बघितलं गुलाल ढाल त्यावेळेस आईची काय भावना? मैदानामधूनच मी फोन केला आईला. म्हणजे माझं पण मन भरून आलं तर मला म्हणली रडू नकोस झालंय चांगलं झालंय. आनंद आश्रत दिवस बघायला आपल्याला भोगायला मिळालाय एवढंच म्हणली मला. काय म्हणले त्या? बघाय नाही ती भोगाय आपल्याला मिळाले. वा बघाय नाही ती भोगाय मिळालं. मित्रांनो अशा छोट्या छोट्या ज्या भावना आहेत आणि त्या भावना प्राण्यांना कळत असतात. ज्यावेळेस सेवागिरीचा गुलाल पडला हिता आलं बैलांच्यात काय बदल झालेला आहे स्वभावात? बैलांचा स्वभाव म्हणजे बैल आता हा एवढा म्हणजे हे आहे तापड आहे पण आता त्याला असं माणसांची सवय झाली. माणसं येतील तशी एवढी सवय झाली त्याला. आणि इथून पुढे पण त्याच्या असं गुलाल पडत राहू ही सेवागिरी माझा मागणं आहे. सरदारच्यात काय बदल झाला सेवागिरीचा गुलाल पडला ना सेवागिरी महाराजांचा? सरदारच्यात बी बदल झालाय चांगला. शांत आलाय बैल आता एकदम शांत आलाय. स्वभाव शांत झालाय त्याचा. बघा मित्रांनो म्हणजे सेवागिरी महाराजांचा आशीर्वादच असा असतो. कारण असा इतिहास भरपूर मोठा आहे. पुसेगावचा गुलाल पडल्यानंतर तो बैल वेगळा होतो. त्याचा पळ वेगळा असतो. आता तुम्ही सांगितलं त्याचा स्वभावही वेगळा होत चाललाय. आता आम्ही एवढ्या पूर्ण गर्दीत मुलाखत घेतोय तरी बैलाला कळतंय की कशा पद्धतीनं तापट असला तरी. काय सांगायला जाता होता की बैलगाड्यात कशा पद्धतीनं बघाव्या म्हणजे तुम्ही एक सामान्य कुटुंबातील आहेत म्हणून? बैलगाड्या बघाव्या तर पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे आपला कामधंदा माणसाने बघितला पाहिजे. नवीन यंग पिढीने तर पहिल्यांदा कामधंदा बघितला पाहिजे. आपला जो इन्कम जो मिळतोय ते सगळा ह्यामध्ये न घालवता थोडेफार आपले सेव्हिंग केले पाहिजे. राहिलेलं थोडाफार इन्कम ह्यामध्ये घालवला पाहिजे आणि छंद म्हणून जोपासला पाहिजे. त्यामध्ये असं ही दुजाभाव करून चालणार नाही. आज त्यानं माझी गाडी मारली मला उजेल त्याची गाडी मारायची असं करू नये. छंद म्हणून जोपासा तर हा चांगला छंद आहे. मित्रांनो बघा ही कोण सांगतंय बघा हिंद केसरी बैलाचे नियोजन मालक जे आहेत ते सांगतात छंद म्हणून चांगला आहे कामधंदा करा. तुम्ही काय करताय कामधंदा? मी मोबाईल शॉपमध्ये व्हिओ प्रमोटर म्हणून कामाला आहे. वा ते करत करत बैलगाड्याचा नाद आणि हा तरुण पिढीसाठी खूप चांगला संदेश आहे. बैलगाड्याचा नाद खूप चांगला आहे. नंदीच्या संपर्कात असतो. सगळ्या गोष्टी आपण घरचं प्रपंच सांभाळून जर इकडं वळलो तर चांगलं आहे. बर सगळी नवीनच दिसते ती नाही सगळे आपले जवळचीच आहे ते. पण नवीन म्हणजे ह्या अर्थाने की कसं आहे बैल पळायला लागला की मी नेहमीच म्हणत असतो ज्या गावात बैल पळतो त्या गावचा हिरो एकच पळणारा तो बैल असतो. तर आता ही सगळी गावचे हिरो झाले दोन्ही बैल नाही का. मग ते ऑटोमॅटिकली गर्दी सुरुवात झाली असेल की जी गोष्ट समजा गावात जी गोष्ट तुम्हाला पहिल्यांदा जेवढं मान सन्मान भेटत नसेल किंवा ओळख देत नसणारे बी लोक आता ओळखीचे व्हायला लागतात. आता ओळखीचे पण व्हायला लागतात. जरी मी आता दुकानात जरी असलो तर माझ्या जिथले जे सगळे मित्र आहेत ते येईल त्या कस्टमरला सांगतात की हा 27 तारखेला जिथं हिंद केसरी पुसेगावचं मैदान त्याचा मालक तिथं पाठीमागे बसलाय बघा. मग येईल ते सगळं कस्टमर माझ्याविषयी हातात देतंय अभिनंदन करतंय. म्हणजे एक त्याने नवीन एक ओळख निर्माण करून दिली आपल्या आणि आपल्या गावचं पण नाव त्यांनी चांगलंच करून दिलं.
ज्यावेळेस येतात त्यावेळेस मग म्हणतात का पायरा बघा आमचा एक बैल पळतोय पायऱ्यात, तिथं काय होतं का? आता बरेच जण म्हणते ती आम्हाला पण एखादा पायरा बघा, नाही तुमचा आम्हाला एखादा आलेला बैल द्या. म्हणलं देऊया आपण, अवश्य देऊया म्हणलो. फक्त आता कसं आपली घरची गाडी आता पळत्या चांगली, एखादी ऍडजस्टमेंट कुठं ना कुठं करून आपण करू म्हणतो आपण अड्डा. बघा मित्रांनो, भरपूर मोठी चर्चा होऊ शकते आणि भरपूर मोठी मुलाखत होऊ शकते, पण बैलांना पळायची 27 नंतर पळलेत, त्याच्यानंतर हा जोड कुठे पळतोय, नक्की कशा पद्धतीने पळतोय ह्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले. आणि म्हणजे उद्याच पळायचे. दिनांक उद्या 10 जानेवारी 10 जानेवारीला पळणार आहेत आणि त्याचं त्यांच्याकडं लक्ष लागून राहिलं आहे. एक चांगल्या प्रकारचं यश मिळवलेलं आहे, मोठं यश त्यांच्या कारकिर्दीमधील, आणि गावातर्फे त्यांचं स्वागत झालेलं आहे. तसंच बैलगाडीचे शौकीन आहेत त्यांच्यातर्फेही मोठ्या प्रमाणावर स्वागत झालेलं आहे. सर्वांनी स्टेटस ठेवले, म्हणजे बरीचशी लोक म्हणत होती आमचा विजय हा, प्रत्येकाला वाटत होतं, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. महत्वाचं आपल्या सांगली जिल्ह्याचं वाळवा तालुक्याचं गावचं नाव पण त्यांनी उंच नेलं, त्यामुळे सर्व म्हणजे ती मध्ये आम्हाला अभिमान आहे की आपल्या गावचा आपल्या भागातला बैल आहे. अजून एक अभिमान वाटला की सगळ्यांची इच्छा, तिथं मी पुसेगावच्या मैदानात भरपूर लोकांना भेटलो होतो, तर त्यांची इच्छा होती की कोणीतरी नवीन चेहराने एखाद्या सामान्यांचा बैलावरती यावं. ते झालं चिक्की. सेवागिरी महाराजांच्या तिथं प्रत्येक वर्षी नवीन चेहरा बघायला मिळणार. इथून पुढे पण एखाद्या सर्वसामान्य माणसाचा इथून पुढे पण 1 नंबरचा बैल राहणार. काय सांगाल जाता जाता बैलगाड्या कसा नाद आहे, एक सांगितलं कसा आहे नाद सांगा. नाद बैलगाड्याचा शर्यतीचा नाद हा चांगला आहे. महत्वाचं म्हणजे व्यवस्थित हा नाद पाळला पाहिजे, कुणाशी वैर करू नये, कारण की वैर केले काय होते आपण सर्वांनी बघितलंय. आणि घरचं बघत बघत हा नाद करा, एवढंच माझं एक सांगणं आहे. बैलांची विक्री होणार का? त्यांनी सांगितलं नाही करणार. बैलांची विक्री ज्यावेळी बारका बच्चा होता त्यावेळेस मागणी आली ती, पण त्यावेळी आम्ही ठरवलेलं की नाही विकायचं, कारण की आपलं पहिली लास्टची वस्तू आपली असणार आहे बैलगाडी क्षेत्रात. बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं भेटली असतील, आणि एक वेगळ्या प्रकारची जोडी, नवीन जोडी मैदानात येते, आणि गट पास होतो, सेमी पास होतो, आणि फायनल घेताना चक्क हिंद केसरी जोडी होती. त्या निमित्तानं महाराष्ट्रभरातून कौतुक होतं आहे. कौतुकाची थाप घेणं काम आहे माझं. तर ह्या बैलांना सगळ्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. हिंद केसरी झाला आहे तर त्याच्या मानात तुरा असा एक मोठा रवलेला आहे. असेच तुम्ही हिंद केसरीची मैदानं गाजवत राहा. सरदार आणि रोमन ह्या बैलांना शुभेच्छा, आणि तुमच्या टीमलाही शुभेच्छा. धन्यवाद.